या बातमीचे प्रायोजक आहेत कादरी मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल सोलापूर। कुणाच्या बापाचं आरक्षण आमच्या हक्काचं नाही, कुणाच्या बापाचं या सरकारचं करायचं काय? खाली मुंडीवर पाय, या सरकारचं करायचं काय? खाली मुंडीवर पाय, जय जिजाऊ, जय शिवराय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय। आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा, आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा। छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी। जय शिवाजी। मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी शासनाला अल्टिमेट दिला होता। तो अल्टिमेट संपलेला आहे। आता पुन्हा मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरू केलेलं आहे। मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी सोलापुरात देखील मराठा बांधवांकडून साखळी उपोषण सुरू करण्यात आलेलं आहे। सोलापूरच्या जिल्हा परिषदेच्या गेटसमोर मराठा बांधव साखळी उपोषण करत आहे आणि याला अनेक लोक येऊन पाठिंबा देत आहेत। नेमकं मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी काय आहे जाणून घेऊया। काय सांगाल पहिला सपाटे साहेब, तुम्ही सांगा। हां, मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी होत आहे। अल्टिमेटम दिला होता तरी देखील सरकारने पाळलेलं नाही। आता पुन्हा ज्योत पेटलेली आहे, काय सांगाल? जरांगे पाटलाच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात मराठा समाज संघटित झालेला आहे। कैलासवासी अण्णासाहेब पाटलानंतर पुन्हा एकदा अशा प्रकारची जागृती निर्माण झालेली आहे आणि प्रकाशानं मराठा समाजाला मागास वर्गामध्ये समाविष्ट झाल्यामुळं, आर्थिक हित खोल्यामुळं, तरुणाची बेकारी वाढल्यामुळं, शेतीचे तुकडे पडल्यामुळं अशा अनेक प्रश्नानं मराठा समाज हा आर्थिक मागास झालेला आहे आणि म्हणून तो आरक्षणासाठी अपेक्षित आहे। घटनेमध्ये तशा प्रकारची तरतूद आहे। शाहू महाराजांनी त्या काळात सांगितलं होतं की मराठा समाजाला सुद्धा मागास समाज जो आहे, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक जो आहे, त्याला या सवलतीच्या ह्याच्यामध्ये समावेश करावा। परंतु त्यावेळी काही देशमुख पाटील अशा लोकांनी त्याला नकार दिला आणि म्हणून ते आरक्षण थांबलं। पण तेच आरक्षण बाबासाहेबांनी त्यावेळी सांगितलं होतं की आरक्षणाची गरज आहे ह्या समाजाला सुद्धा। आणि कारण हा शेतमजूर समाज आहे, शेतीवर काम करणारा, शेतीवर उपजीविका करणारा, मोलमजुरी करणारा हा समाज, या समाजाला स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी आणि समाजाचं भविष्यकाळ, भावी पिढी समाजाची ती माफ करणार नाही जर आरक्षण नाही दिलं तर। आणि म्हणून हा समाज पेटून उठलेला आहे। या समाजाच्या नेतृत्वाखाली सगळे राजकीय पक्ष स्वतःचं अस्तित्व सोडून बाजूला आहेत। मी सुद्धा माझ्या पक्षाचं अस्तित्व सोडून मराठा समाजाच्या या मागण्याला पाठिंबा दर्शवत आहे। पक्षाचं अस्तित्व काय असेल तो भाग बाजूला आहे, पण मराठा समाजाचं मागणी ही निश्चितपणाने योग्य आहे। याच्यासाठी आपण सगळे सक्रिय व्हावं, शासनाने याचा विचार करावा। मुख्यमंत्र्यांनी काल शिवरायांची शपथ घेऊन सांगितलं आहे, परंतु शपथ घ्यायची गरज नाही त्यांनी आत्ता उद्याच्या निर्णयामध्ये, उद्या मंत्रिमंडळाची मिटिंग बोलवावी, विधानसभा बोलवावी आणि उद्या निर्णय घ्यावा। त्यांना निर्णय घेण्याचा अधिकार आहे। केंद्र सरकारकडे पाठवता येईल, पण निर्णय घेतल्याशिवाय, आणि 26 तारखेला मोदी साहेब महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत, मला असं वाटतं आहे ते 26 तारखेला मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली या विषयावर कदाचित निर्णय होईल, पण व्हावा अशा प्रकारची अपेक्षा आहे। मराठा समाजाची पोरं आत्महत्या करतायत, आपल्या स्वतःचा जीव संपवत आहेत आणि त्यासाठी या सगळ्या आत्महत्या थांबवायच्या असतील, हे सगळं आंदोलन थांबवत असेल, अशांत महाराष्ट्र थांबवत असेल आणि शांत करत असेल तर आरक्षणाचा निर्णय ताबडतोब घ्यायला पाहिजे। मराठा समाजाकडून शांततेत आंदोलन आहे। एकीकडे शासनाला अल्टिमेटम दिला होता तरी देखील शासनानं तो वचन पाळलं नाही। त्यामुळे आता पुन्हा मनोज जरांगे पाटील आमरण उपोषणाला बसलेत। काय वाटतं, शासन चालढकल करत आहे? शासन निर्णय घेण्याला का कालढकल करते कळत नाही। सत्ता त्यांची केंद्राची त्यांच्या हातात आहे, राज्याची सत्ता त्यांच्या हातात आहे आणि 3 पक्ष सत्तेत आहेत। त्यामुळं आता त्यांना कसलाही विरोध राहिलेला नाही। त्यांनी काय चालढकल करावी हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे।
परंतु मराठा समाजाला आरक्षण देणं हे शासनाचं आद्य कर्तव्य आहे आणि बाबासाहेबांचा त्यावेळचा विचार हा आज अंमलात आणण्याची आवश्यकता आहे. शासनानं चालढकल न करता तात्काळ मराठा समाजाला आरक्षण द्यावं अशी मागणी माजी महापौर मनोहर सपाटे यांनी केलेली आहे. माऊली पवार आपल्यासोबत आहेत. सोलापुरात साखळी उपोषण होत आहे, मनोज जरांगेंना पाठिंबा आहे, काय तुमची भूमिका आहे? आमचे नेते मनोज जरांगे पाटील आजपासून आमरण उपोषणासाठी अंतरवाली सराटी इथे बसलेले आहेत. या शासनानं मराठा समाजाची घोर फसवणूक केली. 40 दिवसाची मुदत मागितली आणि काल 2 दिवस झालं पेपरला पहिल्या पानावर जाहिरात देऊन समाजाला एवढं मोठं दिलं. काय काय जाहिरातीच्या माध्यमातून त्यांनी प्रदर्शित करायचा प्रयत्न केला. मागच्या 48 तासात 7 युवकांच्या आमच्या आत्महत्या झाल्यात. म्हणजे शेतीत राबाला मराठा लागतो, बॉर्डरवर लढायला मराठा लागतो आणि मराठ्यांना ज्यावेळेस लाभ मिळायची वेळ येते, आरक्षण द्यायची वेळ येते, त्यावेळेस चारी पक्ष म्हणतात की आरक्षण दिलं पाहिजे पण 50%च्या वरचं. सर्वोच्च न्यायालय म्हणते 50%च्या वर आरक्षण देऊ नका आणि नालायक चारी पक्ष काय म्हणतात की 50%च्या वरचं द्या, ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावू नका. मराठा समाजाला जर आरक्षण द्यायचं असेल, कायदेशीर कसोटीवर टिकणार असेल तर ते ओबीसीमधूनच 50%च्या आतूनच ते आरक्षण टिकणार आहे. माझी राज्य शासनाला अजूनही गर्भित इशारा करतोय, मनोज जरांगे पाटलाच्या जीवितास काहीही झालं तर होणाऱ्या गंभीर परिणामास हे राज्य शासन जबाबदार असेल, होणाऱ्या हानीस हे राज्य शासन जबाबदार असेल. तुम्ही शिवरायांची खोटी शपथ खाताय. तुम्ही शिवरायांची शपथ खाल्ली काल दसरा मेळाव्यात आणि महिनाभर काय गोटे खेळत का तुम्ही? महिन्यात प्रश्न सोडू म्हणले होते, 40 दिवसाची मुदत घेतली, अजूनही तुमचा प्रश्न तसाच आहे. सोलापूर जिल्ह्यातल्या 150 गावामध्ये आमदार खासदार मंत्र्याला सर्वपक्षीय आज बंदी घातली आहे. येणाऱ्या 24 तासात जिल्ह्यातल्या सगळ्या गावामध्ये यांना बंदी घालून हे जर रस्त्यावर ओपनली फिरले तर यांचा आम्ही काय बंदोबस्त करायचा हे सकल मराठा समाज शांत बसणार नाही. त्याशिवाय एकंदरीत सकल मराठा समाज शांत बसणार नाही अशी भूमिका माऊली पवार आहे. काय सांगाल, काय भूमिका आहे शासनाची मराठा आरक्षणाला घेऊन? काय तुमची मागणी आहे, भूमिका आहे? आमचं काय, आम्हाला ओबीसीच्या कोट्याचं आमच्या हक्काचं आरक्षण मिळालं पाहिजे, टिकणारं मिळालं पाहिजे. जर आम्हाला शासनाने दिलं नाही मग त्याचे गंभीर परिणाम शासनाला भोगावे लागतील. आज शासन काय करतं की आमच्याच भांडणं, आमच्यातलेच गद्दार आहेत जे मराठा समाजातले गद्दार जे मंत्रिमंडळात बसलेत, विखे पाटील असतील, अजितदादा असतील किंवा ते राणे असेल, रामदास कदम, हे लाड, हे असे आमच्यातलेच गद्दार फुटून गेलेले आमच्या विरोधात उभा करायला सरकार. तर याला सरकारनं ह्याचा गंभीर परिणाम भोगावा लागते. कारण का आज प्रत्येक गावामध्ये बोर्ड लागालेत की जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तर कुठल्याच पुढाऱ्याला गावात प्रवेश नाही. तर आता असे बोर्ड आलेत की परत गाव येईल तिथं मार खायचं, पण त्यांचं मार खावं लागतं अशी परिस्थिती होईल. पण यांनी लवकरात लवकर मराठा समाजाला 50%च्या आतलं आरक्षण दिलं पाहिजे. मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू केलेलं आहे. पुन्हा राज्यातून प्रतिसाद मिळत आहे. सोलापुरात काय असेल तुमची भूमिका? आता सोलापूर शहर जिल्ह्यातून आम्ही इथं बसलो आहे आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये वाड्या वस्त्यावर तुम्ही आता कुठल्याही गावी जाऊन बघा, तिथं साखळी उपोषण चालूच आहे. हे आता साखळी उपोषणावर थांबलं, याच्यापुढं उग्र आंदोलन होईल. जर जरांगे पाटलाच्या जीविताला काय झालं आणि उपोषण झालं त्यांचे तर महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही. एकंदरीत मराठा समाजाच्या आरक्षण मागणीला घेऊन जरांगे पाटील यांनी आंतरसरावली येथे पुन्हा आमरण उपोषण सुरू केलेलं आहे. सोलापुरात देखील साखळी उपोषण जिल्हा परिषदेसमोर सुरू आहे. अनेक गावांमध्ये गावबंदी देखील लोकप्रतिनिधींना करण्यात आलेली आहे. मराठा समाज शांततेत होता, आता तो आक्रमक पुन्हा होताना दिसून येत आहे. काय सांगाल, मराठा समाजाच्या आरक्षणाला मागणी घेऊन साखळी उपोषण सुरू आहे, तुमची भूमिका काय राहील? निश्चितपणानं सर्व मराठा सोलापुरातील म्हणत नाही तर किंबहुना संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा मनोज जरांगे पाटलांच्या पाठीमागं उभा आहे. आपण पाहिलं की ज्यावेळी सरकारने उपोषण सोडताना त्यांना 30 दिवसाचा अल्टिमेटम दिला होता, 30 दिवसाची मुदत दिली, पण जरांगे पाटलांनी त्यांना 10 दिवस वाढवून दिले ते. पण 40 दिवसामध्ये सुद्धा सरकारला कुठलीही संवेदनशीलता न दाखवता त्यांना हा प्रश्न सोडवता आला नाही. आणि आज काल मात्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ही छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेत आहेत. परंतु ह्या शपथेचं भान मुख्यमंत्र्यांनी ठेवावं आणि ह्या कुठेतरी जागून येणाऱ्या 2-4 दिवसामध्ये मराठ्यांना आरक्षण त्यांनी द्यावं. कारण की 28 तारखेला मनोज जरांगे पाटील आणखीन वेगळी भूमिका घेण्याच्या ते तयारीत आहेत. आणि वारंवार मनोज जरांगे पाटलासारख्या जर चळवळीच्या माणसाला जर उपोषण करायला लावतं सरकार असेल तर मला वाटतं की या मुद्द्यावर सरकार कुठंतरी असंवेदनशील आहे की काय अशी भावना सर्वसामान्य मराठ्यांमध्ये झाली. आज एकीकडं 40 दिवसाची मुदत घ्यायची
मुदतीत मराठा समाजाच्या आरक्षणाचा निर्णय घ्यायचा नाही आणि दुसरीकडे दसरा मेळाव्याला मुख्यमंत्री म्हणतात की आम्ही वचनबद्ध आहोत मराठा आरक्षण देण्यासाठी. काय त्यामुळेच सर्वसामान्य मराठ्यांच्या मनामध्ये ती भावना निर्माण झाली आहे की हे कुठंतरी आपल्याला फसवण्याचं काम या ठिकाणी चालू आहे का, कारण की 30 दिवसामध्ये ते निर्णय घेत नाही आहेत. वास्तविक पाहतात त्यांना दोन्ही ऑप्शन या ठिकाणी ओपन आहेत. राज्यामध्ये सत्ता त्यांच्या, केंद्रामध्ये सत्ता त्यांना आहे. तर ते म्हणत असतील की वेगळा प्रवर्ग देऊ, पण ते त्याकरता त्यांना माहीत आहे की 2 वेळा मागच्या सरकारने वेगवेगळ्या सरकारने वेगळा प्रवर्ग देऊन सुद्धा आमचं आरक्षण टिकलं नाही. याचा अर्थ तुम्ही वेगळा प्रवर्ग दिला तर तुम्ही पण ते आरक्षण टिकू शकणार नाही आहे, हे सर्व मराठ्यांना माहीत आहे. तर आमचं मत आहे की बाबा तुम्ही घटनेमध्ये दुरुस्ती करा, केंद्राच्या वर तुमचं सरकार आहे. जर तुम्हाला या ठिकाणी सरकार बनवण्यासाठी जर तुम्ही एक महिना खर्च करत असता, 1.5 महिना तुम्ही बाहेर जाऊन राहता, तर आम्हाला मराठ्यांना आरक्षण देत असताना तुम्हाला काय वावडा आहे? 15 दिवस तुम्हाला जाऊन दिल्लीत बसायला वावडा काय तुम्हाला? जर तुम्ही बसून ठरवून त्या केंद्राच्या ज्यामध्ये हे करा, अन्यथा आमची सरळ मागणी आहे, सरळ आम्हाला ओबीसीमध्ये आरक्षण द्या. आम्ही आमच्या हक्काच्या मागण्या आपण या ठिकाणी मागतोय आणि तुम्ही कुठल्याही प्रकारची संवेदनशीलता न दाखवता आम्हाला जर वाटाण्यांचं अक्षर दाखवत असाल तर येणाऱ्या काळामध्ये मराठा समाज हा उग्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. संवेदनशीलता या सरकारमध्ये नाही आहे. मराठा समाजाची परीक्षा घेतली जात आहे. काय सांगाल, तुम्ही एक आंदोलनास्थळी आला, तुमची भूमिका काय? आम्हाला आरक्षण मिळावं, ओबीसीमधून मिळावं आणि जर आरक्षण जर नाही मिळालं तर आम्ही उग्र आंदोलन करणार. काय तुमची भूमिका आहे? आरक्षणाला घेऊन आता आरक्षण याबाबत मनोज जरांगे पाटील या आमरण उपोषणाला बसलेले आहेत. तरी या आरक्षण मिळावं हे सरकारला नम्र विनंती आहे. आरक्षण मिळालं काय? आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज यांनी सर्व समाजाला आरक्षण दिलं, तर मराठा समाज आता खूपच आरक्षणापासून वंचित आहे. मराठा समाजातील जरांगे पाटलांनी आतापर्यंत त्यांना मागणी केली की कुणबी म्हणून आरक्षण देण्यात यावं. याचं असं म्हणणं आहे की कुणबी म्हणजे काय, शेतामध्ये काम करणारा कसून खाणारे मराठी समाज. तर गेल्या 70 वर्षापासून बघतो की मराठा समाजामध्ये अतिशय गरीब लोक इतके गरीब आहेत की त्यांना आरक्षण पाहिजे कशासाठी, शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी. जेव्हा आपण शिक्षण, आता माझंच उदाहरण देतो, मला BAला 70% मार्क पडले होते, मेरिटला 1 नंबर होता. मेरिटला 1 नंबर असतानासुद्धा मला BEd करता आलं नाही. BEd केलं असतं आता मला, किंवा आरक्षण असलं असतं तर BEd केलं असतो तर चांगली नोकरी लागली असती, चांगलं पगार मिळालं असतं आणि भविष्य उज्ज्वल झालं असतं. मग आरक्षण गरजेचं आहे. आरक्षण मिळालं असतं तर आरक्षण आमच्या हक्काचं नाही, कोणाच्या बापाचं. छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्र घडवला आणि महाराष्ट्र निर्माण केला. 800 वर्षाचं मुघली साम्राज्य नष्ट केलं. तर हे मराठा समाजामध्ये एवढी ताकद आहे की आरक्षण ते मिळल्याशिवाय थांबणारच नाही. जरांगे पाटलांना आमच्या सगळ्या मराठा समाजाचा पूर्ण पाठिंबा आहे. जरांगे पाटलांना मराठा समाजाचा पूर्ण पाठिंबा आहे. काय सांगाल, मराठा समाजाच्या साखळी उपोषण सुरू आहे? या ठिकाणी सरकारला 30 दिवसाची मुदत देऊन पुन्हा जरांगे पाटलांनी 10 दिवस वाढवून दिले आणि 40 दिवसात बी त्यांनी काहीसुद्धा कोणतंच काम केलं नाही, काही नाही. नुसतं सांगितलं तसं काय. आणि काल सांगितले की आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतो, मराठ्याला आरक्षण देतो. नारायण राणे म्हणते ते मी 96 कुळे आहे, रामदास कदम म्हणतात आम्हाला आरक्षण नको आहे. यांच्या 12 पिढ्या यांनी कमवलेलं आहे, यांना आरक्षणाची गरज नाही. आणि मराठा समाजाच्या जीवावर मोठे झालेले आणि आता सांगतात 96 कुळे आहे. अरे 96 कुळे तुम्ही राहू द्या, आम्ही 95 कुळे राहू द्या. आम्हाला कुणबी हा शब्द शेतकरी आहे. पहिलं कुणबी म्हणत होते, आता मराठा म्हणतात शेतकरी म्हणत होते. मग आम्हाला कुणबी नको, हे नको. तुमचं काय देणं काय नाही, तुम्हाला नाहीच. आणि तुमचा आमचा विषयच येत नाही. तुम्ही आता कुठंतरी भाजपच्या दावणीला बांधलेला आहात. तुम्ही फक्त आता एकच करायचं, तुम्ही सावध राहा. तुम्हाला दिसल तिथं आता हा मराठा समाज कापडं फाडल्याशिवाय सोडणार नाही. जय जिजाऊ, जय शिवराय. एकंदरीत सोलापुरात देखील मनोज जरांगे पाटील यांनी जे आमरण उपोषण सुरू केलेलं आहे मराठा समाजाच्या आरक्षण मागणीला घेऊन, सोलापुरात देखील साखळी उपोषणाद्वारे मराठा समाज बांधव मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देताना दिसत आहे. 50% आतून ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशी मागणी सोलापुरात साखळी उपोषणाद्वारे सुरू आहे. सोलापूर जिल्ह्याच्या अनेक गावांमध्ये लोकप्रतिनिधींना गावबंदी सुद्धा केलेलं आहे. एकंदरीत मनोज जरांगे पाटील हे आता अंतिम लढाई लढण्याच्या तयारीत आहेत. सरकारला दिलेल्या 40 दिवसाची मुदत संपत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दसरा मेळाव्यात आम्ही मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी वचनबद्ध आहोत असे सांगत असले तरी
मनोज जरांगे पाटील आमरण उपोषणावर ठाम राहिलेले आहेत. त्यांचं आमरण उपोषण सुरू आहे, त्याला संपूर्ण महाराष्ट्रातून पाठिंबा मिळत आहे. सोलापुरात देखील साखळी उपोषणातून मराठा समाज बांधव मनोज जरांगे पाटील यांना मराठा समाजाच्या आरक्षणाला घेऊन पाठिंबा देताना दिसत आहे. झहूर सय्यदसोबत अकबर बागवान, लोकप्रधान न्यूज, सोलापूर. सोलापुरात वैद्यकीय क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतलेले व ISO नामांकन मिळालेले हॉस्पिटल म्हणजे कादरी मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल. 24 तास मेडिकल औषधांची सुविधा, सुसज्ज महिला वार्ड, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे ICU, ऑपरेशन थिएटर, बालरोग विभाग, प्रसूती रूम, हाय टेक्नॉलॉजीचे एक्स-रे रूम, सोनोग्राफी, अत्याधुनिक ICU विभाग आणि 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस ही. आमचा पत्ता प्लॉट नंबर 10 मजरेवाडी, नई जिंदगी रोड, अथर्व मंगल कार्यालयाजवळ, सोलापूर.